नमस्कार, मी डॉक्टर आयरे. मी खालद या गावी आलेलो आहे आणि आपल्या आरंभ वेलनेस मध्ये आपले एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व लीडर आहेत जे भुसावळवरून बिलॉंग करतात आणि ते आज आपल्या सोबत आहेत. त्यांचं नाव छाया सोनवणे ताई आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आईंना जो रिझल्ट आलेला आहे ते आता ते आपल्याला शेअर करणार आहे. ताई, तुम्ही तुमच्या मम्मींना काय रिझल्ट आला ते स्वतःहूनच तुम्ही त्यांच्याकडून बोलून घ्या. किती दिवसात फरक पडला? सुरुवातीला मला सुरुवातीला 1 महिन्यामध्ये फरक पडला. किती टक्के पडला? बरंच पडला 10-12%. आता 1.5 महिना झाला घ्यायला ना औषध. आता किती टक्के वाटतोय तरी 13-14 वाटतंय. म्हणजे तुमचं आधी वेट पण होतं, ते पण कमी झालं, वजन कमी झालं. परत मला उठता बसायला म्हणजे खूपच उत्साह वाटत नव्हता. आता एकदम उत्साह वाटतो, माझ्याकडे काम होतं आणि एकदम फ्री वाटतं. म्हणजे तुम्हाला आता घेऊन ये की फक्त 1 ते 1.5 महिना झाला? 1.5 महिना झाला, पण एकदम व्यवस्थित वाटतं बुवा. असं थकवा वगैरे काही येत नाही. तुमचा इतर लोकांना काय मेसेज आहे? माझा मेसेज चांगलाच राहील बुवा, असं सगळ्यांना मी सांगेल. मला इतका फरक पडला तर तुम्ही पण घ्या. असं म्हणजे अक्षरशः तुम्हाला चालता येत नव्हतं व्यवस्थित? चालता येत नव्हतं म्हणजे फारच हे होतं, मला खूप त्रास व्हायचा. तर आता झोप पण येते, ओके, जेवण पण व्यवस्थित एकच टाइम जेवण करते. तेव्हा म्हणजे खात पण राहत होते, तरी पण मला असं चांगलं वाटतच नव्हतं. जडजडपणाच वाटायचं, गुडघ्यांना इतका जडजडपणा वाटायचा, एकदम हलकं वाटतं. तर कंटिन्यू तुम्ही 4 ते 6 महिने करून घ्या. पूर्णपणे तुम्हाला फक्त माझ्या ते खालचे थोडस हे ना, त्याच्यामुळेच फक्त उठता बसता आला पाहिजे, नाही तर एकदम 100% तुम्ही आर्यवाद ज्यूस पण घेताय. आर्यवाद ज्यूस पण घ्या आणि हा आर्यवाद ज्यूस आणि हे पूर्ण किट वगैरे 3 ते 6 महिने कंप्लीट करून घ्या. तुम्हाला वेट पण लॉस होऊन जाईल. माझं पाहून माझ्या ननंदबाईला असा फरक पडला. ओके, त्यांना काय प्रॉब्लेम होता? त्यांना किती प्रॉब्लेम, त्या एकटं जायचं नाही, माणूसच संगे लागायचं त्यांना. आता एकटं जाता एकटं येतात, त्या किती लांबून येतात ते मुलाकडे. आणि काम पण करते, काम पण होतं. पण आता इतकं काम करायची ना, सगळं धुणं बिणं सगळं करायचं, एवढे शिक्षण पाहिजे. तर सगळ्यांना एकच सांगू इच्छितो मी, मित्रांनो, प्रत्येकाने आर्यवाद ज्यूस आणि आपला आर्थो किट घ्यावं आणि प्रत्येकाने निरोगी होऊन जावं. जय आर्यवाद. एकदम